जय जय रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. आपण आलेलो आहेत सासवड्या मुक्कामी. या ठिकाणी आपल्याला वारकरी भेटलेले आहेत. वारकऱ्यांशी संवाद साधताना आपण विचारपूस करूया वारीविषयी त्यांचं काय मत आहे, त्यांना काय वाटलं, कशा प्रकारे त्यांची वारी आणि किती वर्ष जुनी अशी त्यांची वारी याविषयी आपण त्यांना विचारणार आहोत. तर आपल्यासोबत उमरी गावचे ग्रामस्थ पंडितराव गोरे हे आहेत आपल्यासोबत. तर त्यांना आपण वारीविषयी काही प्रश्न विचारून त्यांच्याविषयी जाणून घेऊया. तर या ठिकाणी आपण त्यांना विचारूया की तुमची वारी साधारणतः किती वर्ष जुनी आहे? आमची वारी साधारणतः 17 ते 20 वर्षापासून आम्ही वारीला येतो. वारीचा अनुभव सांगत असताना मला असा आनंद वाटतो की वारीमध्ये आल्यानंतर एक प्रेमाची भावना म्हणून ह्या उद्देशाने आम्ही येतो आणि काही आपण नवीन गोष्टी शिकतो. की गावातला जे काम क्रोध मद मत्सर घालण्यासाठी वारीत येणं गरजेचं आहे. कारण वारीत काही शिकण्यासारखं नवीन असतं. कारण की आपण आत्मउन्नतीसाठी वारी असते. ही वारी ही लोकांना देखाव्यासाठी नसती किंवा लोकांना सांगण्यासाठी नसती. आपल्या आत्म्याची उन्नती करण्यासाठी, आपल्या जीवनाचा स्वार्थ साधण्यासाठी, आपल्या जीवनाचं कल्याण करण्यासाठी वारी आहे. आणि माऊलीची वारी म्हणजे आपली आई आहे आणि आईच्या कुशीत असल्यासारखं असं आम्हाला वाटतं. आमची माऊली आई आहे आणि जगाची माऊली, माऊली तर मूर्ती विठ्ठलाची असे श्रुतीप्रमाणे आम्ही वागतो. आणि विठ्ठल म्हणूच माऊली आणि माऊली म्हणजेच विठ्ठल ह्या स्वरूपात आम्ही विलीन होतो आणि वारीचा आनंद उपभोगतो. हे आमचं असं म्हणणं आहे. अतिशय योग्य प्रकारे त्यांनी माऊलीबद्दल त्यांचं मनोगत व्यक्त केलेलं आहे. त्यांची खरंच खूप खूप धन्यवाद. चला पुढील ठिकाणी भेटूया. जय जय रामकृष्ण. जय जय रामकृष्ण रामकृष्ण हरी.